एकूणच एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय असा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि डान्स बारवरची बंदी हटवण्यात आली आहे। या संदर्भात दिल्लीला बारबाला संघटनेच्या अध्यक्षा वर्षा काळे यांच्याशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणे। तेव्हा थेट जाऊया दिल्लीला। रश्मी, काय एकूण भूमिका आहे आणि काय प्रतिक्रिया येत आहेत, काय म्हणणं आहे वर्षा काळेंचं? मृदुला, आपल्याबरोबर वर्षा काळे आहेत, आपण त्यांनाच विचारूया। वर्षाजी, गेले ते 8 वर्ष आपण खरं तर न्यायालयीन ही लढाई आपण लढलेली आहे। आज हा निकाल आलाय, त्यावरची आपली पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठा दिलासा आहे। खूप न्याय्य गोष्ट घडली असं वाटतंय। दुसरीकडे जबाबदारीची जाणीव होतीये। म्हणजे ही प्रतिक्रिया म्हणून देताना मला स्वतःला असं वाटतं की वाचल्या, खूप मुली वाचल्या। आता बारबालांची आयुष्य, त्यांची कुटुंब वाचतील आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्या ह्या 8 वर्षामध्ये खूप काही शिकल्यात। तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या डान्स बार्स आणि वेगळ्या प्रकारच्या बारबालांच्या हे बघायला मिळतील, परंतु त्यासाठी शासनाने मदत करणं गरजेचं आहे। जेव्हा डान्स बारवर बंदी आणली होती तेव्हा असे मुद्दे काढले होते की ह्यामध्ये कुठेतरी महिलांचं ट्रॅफिकिंग होत आहे किंवा महिलांना जबरदस्ती ह्या प्रोफेशनमध्ये ढकललं जात आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे। तर ह्याबाबत आपण काय सांगाल की आपल्यातर्फे कोर्टामध्ये काय सांगण्यात आलं होतं आणि ह्यापुढे ह्याची कशी खबरदारी घेण्यात येईल? हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे देहव्यापारासाठी कोणालाही जबरदस्ती करणं, कुठल्याही नको असलेल्या कामासाठी जबरदस्ती करणं, अल्पवयीन मुलींना ह्याच्यामध्ये आणणं, ह्याच्या आम्ही विरोधात आहोत। अनेक बारबाला विरोधात आहेत, त्यांच्यामध्ये ह्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्याचं आम्ही काम केलेलं आहे। मुद्दा एवढाच आहे की डान्स बार वर सगळं जे शिकवलं जातं ते तशा अर्थाने खरं नाही। डान्स बार नव्हते तेव्हाही वेश्या व्यवसाय होता, तेव्हाही देहव्यापार होता, तेव्हाही लहान मुलींना ह्या व्यापारामध्ये आणलं जात होतं। आंतरराष्ट्रीय पातळीवर देहव्यापारासाठी ज्या चेन कार्यरत आहेत, मुंबईसारख्या ठिकाणी तर त्या खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात। हे सगळं आहे, परंतु एक जबाबदारी म्हणून बारबाला, डान्स बार्स, त्यांचे ओनर्स आणि त्यांच्या असोसिएशन्स यांनी हे मान्य केलेलं आहे जेव्हा हायकोर्टाने निकाल दिला तेव्हाच, की आम्हालाही कन्सर्न आहे, आम्हीही ह्या संदर्भामध्ये काहीतरी करू इच्छितो। पण या सगळ्याच्या केंद्रभागी महाराष्ट्र शासनाने बार मालकांना मानलंय। मला वाटतं एवढीच एक त्यांची गल्लत आहे, तिथे त्यांनी बार गर्ल्सना मानावं आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी आजही करावं। पुनर्वसनाचा तर संधी गेलेली आहे एका अर्थाने, पण पर्यायी रोजगार म्हणून देण्यासाठी पण त्यांच्यामध्ये त्यांनी काहीतरी हे कार्यक्षमता निर्माण केली पाहिजे, सबलीकरण त्यांचं केलं पाहिजे, विश्वास मिळवला पाहिजे। जो व्यवस्थेवरचा विश्वास बारबालांचा पूर्णतः उडालेला आहे ह्या 8 वर्षामध्ये, जो सर्वात मोठा लॉस मी मानते, आणि तो जर परत मिळवायचा असेल तर ह्या मुलींना सक्षम केलं तर एकीकडे देहव्यापारावर पण अंकुश लागेल, दुसरीकडे तिथे अनेक बेकायदेशीर गोष्टी होऊ शकतात। त्या कायद्याच्या चौकटीत हा व्यवसाय चालावा म्हणून काही बार ओनर्सना तुम्ही हाताशी धरा, पण जेवढ्या बारबाला तुमच्या सरकारच्या बाजूने उभ्या राहतील तेवढं समाजामध्ये ह्या एका गोष्टीमुळे जो न्यूसन्स तयार होतोय तो निघून जाऊ शकतो। झी 24 तास, एक पाऊल पुढे।